हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला तर ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे. आता आपण अस्तरवरती इथं मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 11 घेतलेले आहे. शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळा रुंदी आपण इथं 4 घेणार आहोत. उंची आपण इथं 10 घेणार आहोत. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला वरच्या साईडला एक छोटा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं वरच्या साईडला आपल्याला गोलाकारमध्ये गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खालची जी आपली पट्टी आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण रेष मारून घेऊया. तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथं गळ्यासाठी आकार देऊन घेऊया. तर अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे, बघू शकता. आता आपल्याला जो गळा आहे इथं कट करून घ्यायचा आहे. अगोदर जो वरचा साईडचा गळा आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपली खालची जी पट्टी आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे अस्तरवरती. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. इथं आपण अगोदर इथं पट्टी कट करून घेऊया ब्लाउजच्या कपड्यावरती. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस जो आहे ओपन करून सेंटरमध्ये आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो अस्तर आपण कट केलेला आहे ब्लाउजच्या वरच्या साईडला अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गळ्याचा शेप जे आहे बिघडणार नाही. त्यासाठी आपण इथं पिन लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा जो पार्ट आहे अशाच प्रकारे आपल्याला गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण. दोन्ही पार्टला आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा जो बाहेरचा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट जे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज आणि अस्तर पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. दुसरा पण आपण पलटून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट जे आहे आपण इथं पलटून घेतलेले आहे. आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारायची गरज नाही, कारण आपण इथं वरी प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडचा जो पट्टी कट केलता तो घ्यायचा आहे आपल्याला. अस्तर आणि ब्लाउज पीस ठेवून आपल्याला साईडला इथं दोन्ही साईडला टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया. दोन्ही साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वेगळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे इथं
कॅनव्हास पट्टी पण घ्यायची आपल्याला इथं. कपड्यामध्ये आपल्याला कॅनव्हास पट्टी ठेवून डबल फोल्ड करून वरच्या साईडला तर टिप मारून घ्यायचं. आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे कडक. तर बघू शकता आपण डिझाईन बनवण्यासाठी इथं पट्टी जी आहे तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून आपल्याला सेंटरमध्ये कट मारून घ्यायचं आहे पट्टी. अशा प्रकारे आपल्याला दोन जे पट्टी बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं चौकोनी कपडा घ्यायचा आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये आपण तयार केलेला आहे. त्यानंतर आपण जे अगोदर पट्टी बनवलेले आहे त्याच्या खालच्या साईडला त्रिकोणी शेपचा डिझाईन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. एका खाली एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. तर अशा प्रकारे आपण पट्टीवरती डिझाईन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा पण अशाच प्रकारे जे आहे बनवून घ्यायचा आहे पट्टी. दोन्ही पट्टीवर आपण इथं डिझाईन जे आहे बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे वरचा पार्ट. जो आपण डिझाईन तयार केलेला आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. वरच्या साईडला थोडं फोल्ड करून ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचा शेप जे आपला बिघडला नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित आला पाहिजे. त्यासाठी फिनिशिंगने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता एका साईडला आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे पट्टी जी आपल्याला लावून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला. वरच्या साईडला अगोदर थोडं फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या साईडला ठेवून आपल्याला पट्टी जी आहे टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं गळ्याला पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या जो पट्टी आहे घ्यायचा आपल्याला. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. वरचा जो पार्ट आहे आपण इथं खाली केलेला आहे. गळ्याचे जे दोन्ही पार्ट आहेत आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे खालची जी पट्टी आहे आपल्याला इथं जॉईंट करून घेतलेली आहे आपण इथं. त्यानंतर आपल्याला वरचे जे दोन्ही पार्ट आहेत तिथं सुई दोऱ्याने इथं जॉईंट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला गळा जो आहे इथं तयार झालेला आहे. वरच्या साईडला इथं आपण इथे एक बटन लावून घेऊया, म्हणजे गळा जो आहे आपला अगदी व्यवस्थित आणि छान दिसेल. हा आपला आहे गळ्याचा फायनल लुक. खूप सुंदर दिसत आहे, अगदी वेगळ्या पद्धतीने आणि नवीन डिझाईन तुम्हाला सांगितलेला आहे इथं. हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, परंतु डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाहीये. पर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुम्ही देऊ शकता.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.